पुरी भाजी बनवत आहोत। आपण जेव्हा लग्नाला कोणाच्या जातो तेव्हा ही पुरी भाजी नक्की असते। तीच भाजी आज आपण बनवणार आहोत। तुम्ही जर सबस्क्राइब नसेल केला तर नक्की करा। रे किचन तुमच्या जवळ अजून छान छान रेसिपी घेऊन येणार आहे। तर चला आपण ह्या रेसिपीला सुरू करूया। पुरी भाजी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण भाजीची तयारी करून घेऊ। मी 7 बटाटे धुवून घेतलेले आहे। त्यात आता पाणी घालतोय आणि आता आपण हे उकडायला ठेवू। जोपर्यंत आपले बटाटे उकडतात तोपर्यंत आता आपण पुरीचं पीठ मळून घेऊ। बाउल मध्ये मी अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यात आता आपण 1 लहान चमचा ओवा घालतोय। मीठ चवीनुसार, पाव छोटा चमचा मी खायचा सोडा घातलेला आहे। 2 मोठे चमचे तेल, अर्धा लहान चमचा काळी मिरी पावडर आणि आता आपण सगळं मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी घालून आपण पुरीचं पीठ जे आहे ते मळून घेणार आहोत। पीठ जास्त घट्ट नाही आहे, आपल्याला सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं आहे। तर त्यासाठी आपण चांगलं त्याला मळायचं अशा प्रकारे। 1 मोठा चमचा तेल घालते आणि परत आपण पिठाला चांगलं मळून घ्यायचं आहे। जितकं चांगलं पीठ मळाल तितकीच पुरी आपली चांगली होईल। आपलं पीठ जे आहे ते जास्त घट्ट नाही झालं पाहिजे, सॉफ्ट असलं पाहिजे। ह्यामध्ये तुम्ही खूप काही व्हेरिएशन करू शकता। मी ह्याच्यात फक्त ओवा घातलेला आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये थोडासा गरम मसाला, ह्यातही तुम्ही एक उकडलेला बटाटा घालून जर पुरी बनवला तरी छान लागते। तुम्ही ह्यामध्ये वाटाणे वाटून घालू शकता किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये पालक वाटून घालू शकता। खूप काही व्हेरिएशन करता येते पुरीमध्ये। जशी तुमच्या घरी आवडते तशी तुम्ही त्या प्रकारे पुरीची व्हेरिएशन करू शकता। मी आज सिंपलच पुरी बनवत आहे ओव्याची, कारण ही पुरी ह्या भाजीबरोबर खूपच छान लागते। आणि पुढे अजूनही मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या पुरी दाखवेनच। तर आपलं पीठ छान मळून झालेलं आहे। आता आपण ह्याला थोडंसं रेस्ट करायला ठेवणार आहे, त्यामुळे काय आपली पुरी जी चांगली बनेल। बटाटे आता आपले उकडून झालेले आहेत आणि त्यांना मी सोलून असे लहान कट केलेले आहेत, लहान पीसेस मध्ये। आपण ही भाजी कुकर मध्ये बनवत आहोत। कुकर घेतला आहे, त्यामध्ये आता आपण 4 मोठे चमचे तेल घेतोय। तेल ह्यामध्ये आपल्याला थोडंसं जास्त लागणार आहे। जेव्हा आपल्याला सुंदर आणि चांगल्या चमचमीत भाज्या हव्या असतात तेव्हा आपल्याला थोडंसं तेलचं प्रमाण जास्त लागतं। तेल गरम झालेलं आहे, ह्यामध्ये आता आपण हिंग घालतोय पिंच। हिंग पोटासाठी चांगलं असतं, स्पेशली जेव्हा आपण कडधान्यांच्या भाज्या करतो किंवा बटाट्याची भाजी असेल तर त्यात स्पेशली हिंग हे घालायलाच हवं, म्हणजे ते पोटाला बाधत नाही। त्यात राई घालते 1 चमचा, 1 चमचा जिरं घालते, 20 कढीपत्त्याची पानं घालते आणि 2 कांदे कापून घातले। आणि आता आपण ह्याला 5 मिनिटं चांगलं फ्राय करून घ्यायचे, जोपर्यंत आपला जो कांदा आहे तो चांगला सॉफ्ट होत नाहीये। एक मोठा चमचा आलं पेस्ट घालते, 1 मिरची घालते कापून। तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण जास्त करू शकता। 1 मोठा चमचा लसणाची पेस्ट घालू आणि ह्याच्यात पाव कप थोडंसं पाणी घालू। मी लसणाचंच पाणी घालते त्याच्यामध्ये आणि आता आपण चांगलं फ्राय करून घेऊ छानपैकी। अर्धा लहान चमचा मी लाल तिखट घालते, 1 लहान चमचा जिरा पावडर, पाव लहान चमचा हळद आणि सगळं एकदा परत मिक्स करून घेऊ। एक लहान चमचा गरम मसाला घालते आणि हे सुद्धा आपण चांगलं परतून घेऊ। मी इथे 7 टोमॅटो घेतलेत, स्वच्छ धुवून त्याला लहान कापून घेतलेला आहे। चांगलं मिक्स करून घेऊ। मीठ चवीनुसार घालू, सगळं परत एकदा छान परतवू। आता आपण मंद आचेवर ह्याला 10 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवू, जोपर्यंत आपले जे टोमॅटो आहेत ते चांगले शिजत नाही आहेत। आपले टोमॅटो चांगले सॉफ्ट झालेले आहे। परत एकदा आपण छान मिक्स करून घेऊ। आता जे आपण लहान कापून घेतले होते बटाटे ते सुद्धा घालतोय।
मला थोडंसं इथे मीठ कमी वाटतंय म्हणून मी थोडं अजून मीठ घालते. तुम्ही सुद्धा जेवण करताना कधीही मीठ घातल्यानंतर एकदा टेस्ट करून बघा की मिठाचं प्रमाण कमी आहे की जास्त आहे. सगळं छान मिक्स करून घेऊ. तुम्हाला कमी जर वाटत असेल तर तुम्ही घाला. माझ्या भाजीत थोडंसं मीठ मला कमी वाटतंय म्हणून मी थोडं घालते त्यात. आता आपण ह्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालतोय. आपले जे बटाटे आहेत ना ते डुबले पाहिजे चांगले, तेवढं आपल्याला पाणी घालायचं आहे. तुम्ही अंदाजाने पाणी घाला. मी ते 2 ग्लास वापरलेलं आहे. आपण परत एकदा त्याला छान मिक्स करू. ही भाजी आहे ना खूपच टेस्टी आणि खूप सुंदर होते. भाजीचा कलर आत्ताच एवढा सुंदर आलेला आहे. आणि आता आपण ह्याला झाकण लावून 2 शिट्या काढू मंद आचेवर. 2 शिट्या झालेल्या आहेत. परत एकदा आपण गॅस ऑन करायचा आहे आपला. आणि आता आपण ह्याला एक उकळी येऊ देऊ, म्हणजे आपली भाजी जी आहे ती थोडी थिक होईल. त्याचं पाणी जे आहे ते थोडं आटून जाईल. छान उकळी आलेली आहे आपल्या भाजीला. कोथिंबीर घालू आवडीप्रमाणे. आता आपण ह्याला परत झाकण लावून 2 शिट्या काढून घेऊ हाय फ्लेम वरती. आता आपण पुऱ्या तळून घेऊ. पुरीचं पीठ छान असं आपलं मुरलेलं आहे. पुरीचे आता आपण लहान लहान पेढे बनवून घेऊ अशा प्रकारे. आणि आता आपण ह्याला एकदम छान असं पातळ अशी लाटून घेणार आहोत. तुम्हाला जर गोल लाटता येत नसेल तर तुम्ही एक मोठी चपाती लाटून घ्या आणि मग तुम्ही एखाद्या ग्लासच्या सहाय्याने किंवा वाटीच्या सहाय्याने तुम्ही त्याचे गोलाकार पुरी काढला तरी चालेल. मी असे डायरेक्ट लाटते. तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण आपल्या पुरी जे आहेत ते डीप फ्राय करून घेऊ. तळताना थोडं सावधानी बाळगा, कारण तेल कसं लगेच अंगावरती येतं. तेल छान गरम झालेलं आहे तर भाजण्याची शक्यता असते. तर तुम्ही हळूहळू तेलामध्ये पुरी सोडा. आणि जेव्हा आपण पुरी तेलामध्ये सोडतो तेव्हा चमच्याचे तेव्हा आपला जो चमचा आहे झारा, त्याने आपण पुरी परत हे करणार आहोत, त्या झाराने असं वरच्या थोडा हलका हलका दाबायचं, जेणेकरून ती आपली पुरी अशी मस्त फुगत जाईल. बघा माझी पुरी कशी छान फुगलेली आहे. अशा प्रकारे थोडं असं दाब दिलात की तो सगळ्या बाजूने छान फुगेल. आणि आपल्याला चारही बाजूने त्याची कडी सुद्धा आपल्याला पुरीच्या चारही बाजूच्या कडा ज्या आहेत त्याही शिजल्या पाहिजेत. फक्त पुरी खालून आणि वरून अशी लालसर नाही झाली पाहिजे, तर चारही बाजूने छान झाली पाहिजे. माझी पुरी बघा किती छान फुगलेली आहे. मस्त पफ झालेला आहे. बघूनच असं तोंडाला पाणी सुटतंय. तर आपण आपल्या पुऱ्या तळून घेऊ अशा प्रकारे. पुरी तळताना मी परत एकदा सांगते की पुरी तळताना सावधानीने पुरी तुम्ही सोडा. तेल तुमच्यावर उडलं पण नाही पाहिजे, बोट नाही भाजला पाहिजे. एकदम आरामात पुरी सोडा. जेव्हा आपण काही तळण्याचे पदार्थ बनवतो तेव्हा थोडीशी काळजी घ्यावी लागते. तेल फार गरम असतं, भाजण्याची शक्यता असते. तर आपण हळूहळू ही पुरी बनवून घेऊ. आणि तुमच्या घरी सुद्धा अशी लहान लहान मुलं असतील, मी इथे हार्ट आणि असा हाऊसचा शेप आहे माझ्याकडे. माझ्या मुलाला वेगवेगळे शेपच्या पुऱ्या आवडतात, तर मी एक लहान लहान शेप बनवलेले आहेत, जेणेकरून मुलं अजून आवडीने खातील. तर तुमच्या घरी मुलं असतील तर तुम्ही असे लहान लहान वेगवेगळे शेप बनवून त्यांना पुरी खायला घाला, तर पुरी ते अजून आवडीने खातील. आणि आपल्या मस्त पुरी रेडी झालेली आहे. 2 शिट्या झालेल्या आहेत. गॅस बंद करते. आणि आपली भाजी बघा किती छान झालेली आहे. वरती मस्त तेलाची तरी आलेली आहे. आणि आपली मस्त चमचमीत आणि झणझणीत मस्त अशी भाजी रेडी झालेली आहे. आपली मस्त गरमागरम पुरी भाजी रेडी झालेली आहे. मला काही राहवत नाहीये, मी तर आता ताव मारतेच आहे. पण त्याआधी तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हाला नेहमीप्रमाणे जर माझे व्हिडिओ आवडले तर नक्की मला सबस्क्राईब करा. आणि पुरी भाजीचा आस्वाद घ्यायला विसरू नका. तर पाहिलात ना किती टेस्टी आणि यम्मी भाजी बनलेली आहे. ही भाजी मोस्ट ऑफ लग्नामध्येच आपल्याला खायला भेटते, पण डोंट वरी, आता ही भाजी आपल्या किचन मध्ये सुद्धा आपण बनवू शकतो. तर तुम्ही ही भाजी नक्की बनवा. मला नक्की कळवा कशी झाली होती. सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक नक्की करा. तुमचा किमती वेळ देण्यासाठी आभार.